सामना आहे आणि अंतिम सामन्याची टॉस नाणेफेक आपल्या शुभ हस्ते होईल, कारण आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. हरिभक्त पारायण आनंदभाऊ ठाकरे साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. 5 षटकांचा सामना. कॉलिंग नंदन पाटील, साई स्पोर्ट खारबाव. नंदनचं म्हणणं आहे टेल आणि नाणेफेक जिंकलेले आहे. आनंदभाऊ ठाकरे साहेब, आपलं खूप खूप आभार टॉस बॉक्स मध्ये आल्याबद्दल. आपला सन्मानही झालेला आहे. दोघांना शुभेच्छा देऊन आता पुन्हा मान्यवर कक्षामध्ये जात आहेत. नंदन नाणेफेक जिंकलेली आहे. आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट कामगिरी झालेली आहे. स्वतः कॅप्टन म्हणून सुद्धा उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. गोलंदाजीने चांगली कामगिरी केलेली आहे. मात्र काय निर्णय आहे? गोलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो घेतलेला आहे, या पाठीमागे काय उद्देश? यापूर्वीचा सामना तुम्ही नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण केल्यानंतर जिंकला होता की या दुसरा काय उद्देश होता? गोलंदाज चांगले आहेत आणि समोरच्या टीमला कमीत कमी रन्समध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नंदन, या स्पर्धेमध्ये खेळताना कसा अनुभव आला? कारण आपण ही स्पर्धा पाहते, हरिभक्त पारायण आनंदभाऊ ठाकरे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेला. सुभाषजी ठाकरे त्यांचे संपूर्ण सहकारी, मग अष्टविनायक ठाकूरपाडा असो, RS ग्रुप असो, ग्रामस्थ मंडळ ठाकूरपाडा असो, यांची जी अपार मेहनत आणि या स्पर्धेचं आयोजन केलं. वसंत उंदिया ठाकरे यांचं ही क्रीडानगरी आहे. कसं आयोजन वाटलं? कसं हे मैदान वाटलं? खूप सुंदर असं क्रीडानगरी बनवली आहे यांनी आणि हे जे सामने आहेत खूपच मजा येत आहे. जसं काय रेग्युलर क्रिकेट चालू आहे का, एवढं भव्य दिव्य आयोजन आहे इथे. त्याच्यामुळे खूप एन्जॉय करत आहोत आम्ही खेळण्यासाठी. यापूर्वी क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, चांगली कामगिरी झाली, कमीत कमी धावामध्ये संघाला थांबवलं सेमीफायनलमध्ये, आणि या सामन्यामध्ये किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे आणि कुणाकडनं खूप अपेक्षा असतील? ऋषभ आहे, सिद्धू आहे, अक्षय आहे, हर्षद, सर्वांकडून चांगली अपेक्षा आहे आणि 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. प्रेक्षक खूप आहेत, त्यापेक्षा युट्यूबच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक पाहत आहेत. मग प्रेक्षकांना एक बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल. नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. अक्षय, पहिल्या दिवशी अप्रतिम कामगिरी केली होती, प्रेक्षकांचं अगदी मनोरंजन केलं होतं, लक्ष वेधून घेतलं होतं. यावेळेला मात्र अंतिम सामन्यामध्ये नाणेफेक तुम्ही हारलेलात. जर नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? नाणेफेक जिंकली असती तर प्रथम गोलंदाजीच केली असती, पण आता नाणेफेक साई स्पोर्ट कारभार जिंकलेले, आता फलंदाजी किती दिलेले, फलंदाजी करू. कसं बऱ्याचशा वेळा नाणेफेक महत्त्वाची नसते, तुम्ही खेळ कसा करतात हे फार महत्त्वाचे असतं. तुम्हाला फलंदाजी करायची आहे, पण तुम्हाला चॅम्पियन जर व्हायचं असेल तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि कुठल्या फलंदाजाकडनं यावेळेला सुरुवातीला फलंदाजी करणं अपेक्षा असणार आहे? चॅम्पियन व्हायचं असेल तर 60-65 प्लस करणे आवश्यक आहे. आणि दीपूदा, शेखरदा, बिंदासदा आहे, हे चांगले चांगले बॅट्समन आहे. आता प्रत्येकाचा परफॉर्मन्स 100% देण्याचा प्रयत्न करतीलच ते. कसा अनुभव आला खेळताना या स्पर्धेमध्ये? हे जे आयोजन आहे, भव्य दिव्य असं आयोजन, कसा अनुभव आला खेळताना या स्पर्धेमध्ये? आयोजन तर खूप चांगले आहे, कारण सुभाषदा स्वतः खेळतो, त्यामुळे त्याला माहिती आहे टुर्नामेंट कशी खेळवायची आणि ते टुर्नामेंट करून दाखवले चांगले. अक्षय, तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, अंतिम सामना होणार आहे. टॉस झालेला आहे, नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट खारबाव संघाचा कर्णधार नंदन पाटील यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि RD 4440 ओळी विनोद पाटील फॅम टीम ह्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. सामन्याला सुरुवात होणार आहे, पण मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. तत्पूर्वी या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. सुभाषजी ठाकरे तसेच अष्टविनायक ठाकूरपाडा, RS ग्रुप, ग्रामस्थ मंडळ ठाकूरपाडा यांच्या वतीने ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. अंतिम सामना, अंतिम दिवस आणि अंतिम 2 संघ आता मात्र अंतिम फेरीमध्ये धडकलेले आहेत. आपण पाहत आहात श्री सुभाष अनंत ठाकरे, अष्टविनायक ठाकूरपाडा, RS ग्रुप ठाकूरपाडा आणि ग्रामस्थ मंडळ ठाकूरपाडा आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम. सुभाष, तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण मान्यवर आले आहेत. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान आम्ही करतोय. संदेशजी ठाकरे या ठिकाणी आले, त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हरेश ठाकरे, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. योगेशजी बजागे आमचे जावई, यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. योगेशजी बजागे, हरेश ठाकरे, आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे.
प्रशांतजी चौधरी यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. टेमघर गावचे समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते प्रशांतजी चौधरी यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. टेमघर गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते प्रशांतजी चौधरी स्वागत आणि सन्मान हरीश ठाकरे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यानंतर हरिभक्त पारायण काळूरामजी ठाकरे यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हरीश ठाकरे आपण आपल्या शुभ हस्ते करायचे स्वागत सन्मान करतायत. RS ग्रुपचे हरीश ठाकरे. हरिभक्त पारायण काळूरामजी ठाकरे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. हरीश ग्रुपचे हरीश ठाकरे आपल्या शुभ हस्ते करतायत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि सलामीची जोडी सुद्धा मैदानात पाठवायची आहे. यस अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे कर्णधार सागर ठाकरे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नेहमीच संघातील सर्व खेळाडूंचं मनोधैर्य त्यांनी वाढवलेलं आहे. सागर ठाकरे स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट फलंदाज आहेत आणि नेकी संघातील नेहमीच सर्व खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ते प्रयत्न करीत असतात सागर ठाकरे. त्यानंतर जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे संकटमोचक आणि खास करून BC4 कमिटीचे सदस्य अमोलजी पाटील यांचे स्वागत आणि सन्मान हरीश ठाकरे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. आणि खास करून BC4 संघटना जी आहे ती त्यासाठी खूप काही मोठं काम करतायत अमोल पाटील. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. सर्व खास करून युट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत या सर्वांचं मी या स्पर्धेचे सुभाषजी ठाकरे अष्टविनायक ठाकूरपाडा RS ग्रुप ग्रामस्थ ठाकूरपाडा यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतात हरिभक्त पारायण अनंतभाऊ ठाकरे चषक 2021 या स्पर्धेचा अंतिम सामना मेगा फिनाले नाणेफेक जिंकून साईस्पोर्ट खारबाव संघाचे कर्णधार नंदन तो निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा. साईस खारबाव संघाचं चांगलं प्रदर्शन या अगोदरची जी स्पर्धा झाली होती स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक त्यामध्ये ग्रामीण फील्डमध्ये येऊन साईस खारबाव संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र त्यावेळी घाटलेगाव संघाविरुद्ध त्यांना पराभव अवसान करावा लागला होता. मात्र पाहूया यावेळी सिटी फॉर्मॅटमध्ये पुन्हा एकदा महेंद्र पाटील यांचा संघ अंतिम फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी या मैदानावर चषक पटकावण्याचं स्वप्न पूर्ण होतंय का? अतिशय कामगिरी आतापर्यंत चांगली केलेली सातत्य ठेवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे सुभाष तुम्हाला आपण बघितलं की फलंदाजी गोलंदाजीमध्ये सुद्धा विविधता बघायला मिळाली. कारण आपण बघितलंय की फलंदाजीमध्ये खास करून कॅप्टन नंदन पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे. दोन्ही संघाची कामगिरी चांगली झालेली आहे. अतिशय उत्कृष्ट कामगिरी दोन्ही संघाची झालेली आहे. त्यामुळे दोन्ही संघ मातब्बर आहेत वाकबगार आहेत. त्यामुळे हा सामना रंगतदार बघायला मिळेल. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. सामन्याला सुरुवात होणार आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर नाणेफेक करल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी बिंदास लसणे आणि विजेंद्र पाटील. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बॉल उजव्या थोडा बाहेरचा चेंडू होता. सरळ चेंडू निघून गेला होता तो यष्टी रक्षकाच्या हातात. पहिलाच चेंडू अप्रतिम चेंडू ऑफस्टोमा चेंडू हाताळला होता. एका बाजूला किरण पाटील यांनी गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे तर दुसऱ्या बाजूला ऋषभ काठे यांनी तशाच प्रकारची कामगिरी केलेली आहे. ऋषभ याला फटका खेळायचा ऑन साइडला चेंडू मात्र कव्हरला जातोय. डीप मधून क्षेत्र पहिली तो अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे.
दुसरी धाव याचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये. फक्त आणि फक्त एकाच धावेवर बिंदास या समाधान मानावं लागतंय. ऋषभ काटे यांनी सातत्य दाखवलेलं आहे. सुभाष तुम्हाला पण बघितलं प्रत्येक सामन्यामध्ये, पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी, दुसऱ्या सामन्यामध्ये आणि ह्या पूर्वीच्या सामन्यामध्ये तर अप्रतिम कामगिरी केली होती. कारण या पूर्वीच्या सामन्यामध्ये 4 फलंदाज बाद केले होते 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा देऊन. ऋषभ पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ खेळण्यासाठी सज्ज होणार आहे ते विजेंद्र. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच इशारा करतायत डेड बॉल. पंचांची सुद्धा सलाह करायला हवी. पंचांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. जेपी पॅनलचे पंच आहेत मुन्ना पठाण, उमेश केने, नो डाऊट जय पवार यांचं शेड्यूल खूप बिझी आहे. याला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि फॉलो थ्रू मध्ये सहज सोपा सुंदर झेल घेतला होता. सॉफ्ट डिसमिसल. कॉटन बॉलच्या रूपाने पहिला फलंदाज बाद होतोय. आडी ट्रिपल बॉल 0 ओव्हर या संघाचा. विजेंद्र पाटील मॅन फ्रॉम वेले बॅक टू पॅव्हिलियन. प्रतिम अति पुन्हा एकदा चांगली सुरुवात सुभाष धमाल आपण पाहतोय. कारण यापूर्वीच्या तिन्ही सामन्यामध्ये काय सुरुवात केली होती आणि ह्या सामन्यामध्ये सुद्धा एक चांगली सुरुवात ऋषभ आपल्या संघासाठी करून देतोय. एक महत्वपूर्ण सफलता आपल्या संघाला प्राप्त करून देतोय. मित्रांनो आपण पाहतात अंतिम सामना मेगा फिनाले विनोद पाटील फॅम टीम RD 4440 ओवळी विरुद्ध साई स्पोर्ट खारबाव. यस वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. आता बालिसर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत सुपर ऑलराऊंडर महेश ठाकरे यांचं इथे आगमन होतंय. यस BC4चे चेअरपर्सन आणि बाली ट्रॉफीचे प्रणेते आमचे सन्माननीय बाली सर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महेश ठाकरे आपणास विनंती असेल की आपण VIP डायव्हर या. आपले हार्दिक स्वागत आहे. याला मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय मिडॉन वरनं डीप मिडॉनला लावांचा क्षेत्रक्षेप येतोय आणि फक्त एका धावेची संधी मिळते. सोबत मेजर महेश ठाकरे पोलीस दलात महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत आणि एक अतिशय उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत अष्टविनायक ठाकूरपाला संघाचे. त्यांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ऋषभ याला पुन्हा एकदा फटका खेळायचा होता. कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र ते शॉर्ट पॉइंटला आणि त्यावर बिंदास यास फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते. आतापर्यंत सुभाष धमाल आपण बघितलं कुठल्याही प्रकारची मोठी संधी या षटकामध्ये ऋषभ यांनी दिलेली नाही. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय आणि पहिल्या षटकामध्ये धावा ज्या दिलेल्या आहेत फक्त आणि फक्त 3. किफायती गोलंदाजी. अगदी बरोबर. अप्रतिम गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी आपण पाहतोय. ती गोलंदाज ऋषभ काठे यांची. आणि एक महत्वपूर्ण सफलता सुद्धा आपल्या संघासाठी त्यांनी प्राप्त करून दिली. विजेंद्र यास बाद करण्यात यश आलेलं आहे. तर आपण एका सत्काराकडे. नाही खरंच आपण पाहतोय की JP पॅनलचे जय पवार यांचं शेड्यूल खूप व्यस्त आहे. त्यामुळे त्यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे. अतिशय उत्कृष्ट पंच म्हणून त्यांनी कामगिरी पार पाडलेली आहे. जय पवार त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करणार आहोत. हरेश ठाकरे आपण आपल्या शुभहस्ते यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. कारण सध्या खूप चर्चेत आहेत टेनिस विश्वामध्ये ज्या ज्या मोठ्या स्पर्धात मेगा इव्हेंट सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभर त्या ठिकाणी पंच म्हणून कार्यरत असतात. पंचाला विनंती आहे फक्त आपण 1 मिनिट थांबायचं आहे कारण JP पॅनलचे जय पवार यांचा सन्मान आणि सत्कार केला जातोय. जय पवार आपणास पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. सो बॅक टू क्रिकेट नाव. पहिल्या सामन्यामध्ये सिद्धू आणि शेवटचा आणि मात्र सिद्धू येतोय गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेला मात्र चेंडू थोडासा खाली राहिला होता. जी अपेक्षा बिंदास याने बघितली होती की चेंडू थोडासा बाउन्स होईल उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन आपण पुलचा फटका खेळू किंवा हुकचा फटका खेळू,
पण चेंडू हा अनपेक्षित खाली राहिला, जवळपास स्टम्पच्या वरून निघून गेलेला आहे. सिद्धू शॉर्ट रन अप लेफ्ट आर्म. याला मात्र अप्रतिम चेंडू जोरदार अपील केलं जाते आणि पायचीच्या रूपाने बिंदास लसण्याची खेळी संपुष्टात. फटका खेळण्याचा प्रयत्न मधल्या एष्टीवर पकडलं होतं मुन्ना पठाण यांनी आणि मात्र बिंदास लसणे यांना खेळपट्टी सोडून जाण्याचा इशारा. काय गोलंदाजी बघायला मिळते सुभाष धुमाळ. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं ऋषभ आणि त्यानंतर सिद्धू, आणि मला वाटतं निर्णय जो आहे कर्णधाराचा, कारण मागच्या वेळेला आपण बघितलं की सिद्धू यांनी शेवटचं षटक हाताळलं होतं आणि यावेळेला दुसरं षटक हाताळण्याची जी काही संधी दिलेली आहे, हे बदल फार महत्वाचे. गेम प्लॅन असतात त्यामध्ये यश मिळते बऱ्याचशा वेळेला. अगदी बरोबर. सामन्यामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये चौथं षटक, या पाचव्या सामन्यामध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी सिद्धू आपल्याला पाहायला मिळते. दुसरा धक्का बसतोय. पहिला फलंदाज बाद होता विजेंद्र 0वर बाद झाला होता. त्यानंतर बिंदास हा बाद झाला. आता मात्र कॅप्टन अक्षय याला मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न. चुना पॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू शॉर्ट मिड विकेटला आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. स्वतः सिद्धू त्या ठिकाणी जाऊन चेंडू अडवतोय, तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 4. संत सुरुवात म्हणता येईल. त्याचं कारण अचूक टप्प्यावर झालेली गोलंदाजी. अगदी बरोबर. ऋषभ काठे च्या पावलावर ठेवून गोलंदाजी करताना आपण पाहतोय सिद्धू हा युवा गोलंदाज. यावेळेला मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न, थोडासा उजव्याच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न शेखर याचा. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. सातत्य ठेवलेलं आहे. सातत्य असणं फार गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा खेळ खेळता, कुठलाही खेळ असू दे, सातत्य असणं फार गरजेचं आहे. आणि सातत्य इथं पाहायला मिळतंय. यावेळेला मात्र चेंडू पुन्हा खाली राहतोय. अपील केलं जात आहे, जोरदार अपील केलं जाते कॉड बिहाइंडचं. ऑलिम्पिक मध्ये बघितलं आपण सुभाष धुमाळ आतापर्यंत हॉकीमध्ये 12 पदक पटकावले. त्यामध्ये 8 सुवर्ण, 3 ब्रॉन्झ आणि 1 सिल्वर पदक. कारण 1928, 1932, 1936, 1948, 1952, 1956, 1964, 1980 यामध्ये आपण बघितलं की गोल्ड मेडल भारताने पटकावले होतं. सिद्धू याला मात्र लाफ्टेड फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एक चांगला झेल नक्कीच. पदकाची जी प्रतीक्षा होती ती भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने काल इतिहास घडवला होता. या मैदानासाठी अपार मेहनत, ज्यांच्या मेहनतीतून हे मैदान आपण पाहतोय, असे आमचे लाडके लोकप्रिय विनोददादा ठाकरे साहेबांचे ते आगमन होते आणि त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आपल्या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. भारतीय जनता उद्योग आघाडी अध्यक्ष सन्मान्य आदरणीय विनोददादा ठाकरे साहेबांचे ते आगमन होत आहे. ज्या ग्राउंडसाठी माध्यमातून अपार पाहायला मिळाले आणि त्यांच्या मेहनतीमधून हे ग्राउंड गौरीसर आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्याच वडिलांच्या नावाने ग्राउंड आपण पाहतोय. ऍब्सोल्युटली, कारण आपण पाहतोय स्वर्गीय वसंत उंदरे ठाकरे यांच्या नावाने जी क्रीडा नगरी आहे आणि त्यांचे सुपुत्र विनोदजी ठाकरे साहेब यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तर ऋषभ काठे याला कंटिन्यू ठेवलेलं आहे, ज्याने पहिले षटक हाताळताना इनबिन 3 धावा खर्च केले होते आणि 1 विकेट प्राप्त केला होता. 2 षटकांची संख्या होती ती 4. यावेळी खराब चेंडू
पंचांत वाईटचा शर्यत होय आणि गोलंदाजाला हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. येस विनोदजी ठाकरे साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कारण मित्रांनो, हे मैदान पाहतोय सुसज्ज असं मैदान, त्यांचीच अपार मेहनत आहे. त्यांच्याच विद्यमाने सुसज्ज असं मैदान क्रीडानगरी पाहतोय. टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये चेंडूपर्यंत पोहोचणार नाही. जोपर्यंत चेंडू फील केला जातोय, फेकी केला जातोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. दीपेश माली 2 धावने आपलं खातं उघडतोय आणि या 2 धावेने आरडी संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावा. या ठिकाणी साईस्पोर्ट खारबाव संघाला JP जयेश पाटील आणि त्याच्या परिवाराकडनं खूप शुभेच्छा देण्यात येत आहेत. जयेश पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या परिवाराचंही खूप खूप स्वागत आहे. खारबाव गावचे विद्यमान सरपंच महेंद्रजी पाटील आणि त्यांच्या परिवाराकडनं सुद्धा या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आणि खास करून साईस्पोर्ट खारबावला शुभेच्छा आल्या आहेत. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर खाली राहतोय, पूर्णपणे बीट होत आहे. फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. यष्टीरक्षक पंचांचा 22चा इशारा येतोय. एक अवंतर धाव मिळते आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 8. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. सुभाष धुमाल, मला असं वाटतं हा लो स्कोरिंग सामना बघायला मिळतो की काय? मतदार दीपेश माली जोपर्यंत खेळ हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे. तिसरं षटक हे मार्गस्थ असताना अजूनही धावसंख्येने दुहेरी धावसंख्येत प्रवेश केलेला नाहीये. ऋषभ, याला लॉफ्टेड फटका, व्हॉट अ शॉट, टॉवरिंग लांब पल्ल्याचा बिग हिट. अक्षय कासार याच्या बॅटमधून निघालेला असरदार षटकार. ऋषभ पुण्यात मार्गस्थ होतोय. याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला पॉइंटला जातोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, बॅकअप करण्यासाठी कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकअप करण्यासाठी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असणं गरजेचं आहे सुभाष जवळ. पण स्टम्प्स आपण पाहतो, स्ट्राईक एनला कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही बॅकअप, कारण आपण पाहतो यष्टीरक्षक सुद्धा चेंडू घेण्यासाठी धावतोय. आणि मला असं वाटतं सुभाष धुमाल की पहिला संपूर्ण दिवसामध्ये पहिला आत्मविश्वास भरा कॉन्फिडन्स फटका बघायला मिळाला यापूर्वीच्या चेंडूवर अक्षय कासार याचा. अगदी बरोबर समोर खेळला होता. आपल्याला पाहायला होता षटकार. ऋषभ, हा चेंडू मात्र अतिशय खराब चेंडू आहे. पंचांचा काय इशारा आहे तो बघायचा आहे. नो बॉलचा इशारा आहे. अगदी बरोबर, चांगला डिसिजन ठिकाणी पंच मुन्ना पठाण यांचा. त्यामुळे यानंतरच्या चेंडूवर असणार आहे फीट. उघडा डोळे बघा नीट, कारण यानंतरचा चेंडू असणार आहे फीट. या फ्रीटवर बीट पाहायला मिळते का? धावसंख्याही वाढते. धावसंख्या झाली 19. 3/19. याला मात्र ऑन साइडला तर ताकद खूप झोकलेली असते आणि जेव्हा बॅट मध्ये चेंडू येतोय तेव्हा कुठेतरी तो दूर जातोय. नक्कीच. आणि धावसंख्या वेगाने वाढून झालेली ती धावपलकावर 25 धावा. 25 धावा झाल्या 25. सर, यंदाच्या अंगामध्ये जर झाले रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमधील तर 2 अशा शेवटचा चेंडू आहे. 7 चेंडूमध्ये 7 षटकार ठोकण्याचा विक्रम केलेला आहे. आणि त्यामध्ये दीपेश माली, करेश मात्रे ही 2 नावे आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्या नावे हा विक्रम आहे. पंचवीस धावा. आता मात्र थोडासा एक धावसंख्येला आकार आला. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकामध्ये काय होतंय
हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाल. ऋषभ काठे पुन्हा एकदा आपल्या बॉल मार्कवर राईट अमोर द विकेट. यावेळी वाईट चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने वाढेल आणि धावसंख्या 1 ने वाढून ते धावफलकावर 26 धावा. तर अशा प्रकारे 3 षटकांची ते समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर आडी ट्रिपल 0 ओली विनोद पाटील फॅम टीम संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती 3 बाद 26 लॉस ऑफ 3 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 22 धावा या षटकामध्ये ऋषभ काठे यांनी खर्च केलेले आहेत. पहिले षटक अप्रतिम ज्यामध्ये इन बिन 3 धावा खर्च केले होते. त्यानंतर ऋषभ काठे याचं हे षटक आडीसाठी चांगलं ठरलेलं आहे. धावा कोठून करण्याचा प्रयत्न समाज सेवक माणूस भला मनान हाय साधा आहे प्रेमच सरवली पाड्याचा आमचा दयानंद दादा आहे प्रेमात सरवली पाड्याचा आमचा दयानंद दादा आहे प्रेमात सरवली पाड्याचा आमचा दयानंद दादा आहे प्रेमात सरवली पाड्याचा आमचा दयानंद दादा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अक्षय पाटील येतोय वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून चौथं षटक घालण्यासाठी. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूने बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. अंतिम सामना आपण बघतोय हरिभक्त पारायण अनंत बुवा ठाकरे चषक 2021 मधील. अक्षय पाटील यावेळी मात्र चेंडूला खेचून मारलेला आहे. हर्षद पाटील चेंडू झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव तर कंप्लीट आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावेने संघाची धावसंख्या हलूच पडू शकते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती धावफलकावर 27 धावा. आपण पाहतात अंतिम सामना मेगा फिनाले साईज फोल खारबाव विथ आरडी 444 ओडी हरिभक्त पारायण अनंतभाऊ ठाकरे चषक 2021 हा अंतिम सामना. अक्षय पाटील राईट अमोर द विकेट. लेफ्ट गोलंदाजी करताना सॉरी यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे आणि कासाऱ्याच्या बॅटहून निघालेला असरदार षटकार. गावागावात मिळतोय मान गावागावात मिळतोय मान दादाच गाती सारे गुणगान गोरगरीबाला करीची दान गोरगरीबाला करीची दान गोरगरीबाला करीची दान. अक्षय कासार मात्र या ठिकाणी कॅप्टन इनिंग खेळताना दिसतोय. फलंदाज लवकर बाद झाले मात्र अक्षय कासार कॅप्टन इनिंग खेळताना दिसतोय. अक्षय विरुद्ध अक्षय आपण पाहतोय. यावेळी स्वेर चेंडू पंच आमच्याकडे वळतात. दोन्ही हात समांतर रेषेत फैलावतात. वाढचा इशारा करतात. अवांतर धावेमध्ये भर आणि धावसंख्या 1 ने वाढते. 34 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. अक्षय पाटील खारबाव संघाकडून चौथं षटक हाताळतोय. सामना करायला फलंदाज पुन्हा एकदा अक्षय कासार मॅन फ्रॉम मानगाव. यावेळी फुलटॉचा चेंडूला समोर केलेला आहे. 20 स्टेप मध्ये लॉंग ऑफ रिझन मधून चेंडू जातोय सीमा पार कडाकेदार चौकार.
केला होता, कारण जेव्हा तुम्ही लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये खेळतात तेव्हा क्रिकेटमधला सर्वात सुरक्षित फटका म्हणून संबोधलं जातं आणि सरळ 4 धावा मिळत आहेत. चौकारीन धावसंख्या येतोय आकार 38 धावा. यावेळी मात्र दिशा भरकटलेली आहे. अनेक धावणी पूर्ण केलेली आहे. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. हेच पंच त्या ठिकाणी पाहणी करणार आहेत, कारण वाईट किंवा नो यासाठी ते पाहणी करतायत. दोन्ही पंच एकत्र येतील. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. दोन्ही पंच एकत्र येतील. उमेश केनी आणि मुन्ना पठाण. त्यानंतर मुन्ना पठाण निर्णय देतील. सिटी फॉर्मॅटचा विचार केला तर भिवंडी रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये रियान स्पोर्ट्स रांजोली संघ अजूनही नंबर 1 वर रँक करत आहे, तर जॉयकुमार टेमगर हा संघ नंबर 2 वर रँक करत आहे. पाहूया याच मैदानावर की पंचांचा नोचा इशारा येतोय. नो बॉलचा चेंडू आणि व्हाईटचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा इशारा आणि अवांतर हवेमध्ये भर पडत आहे. धावसंख्या 1 ने वाढेल आणि धावसंख्या 1 ने वाढून ते धावपलकर 40. 40 धावा झाल्यात, म्हणजे आता मात्र असं वाटते सुभाष धमाल नक्कीच 50चा आकडा पार होईल, कारण हे षटक थोडंसं लांबतंय. कारण आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 2 वाईट चेंडू झालेले आहेत आणि एक चांगली धावसंख्या या षटकामध्ये बघायला मिळते. 14 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये दिलेले आहेत. नक्कीच हे षटक आरडीच्या दृष्टीने चांगले षटक म्हणता येईल, कारण या षटकामध्ये धावा येत आहेत आणि धावा येणं खूप महत्वाचं आहे. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर फक्त ना फक्त 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर आरडी संघाने धावसंख्येला वेग प्राप्त करून दिलेला आहे. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. स्वतः गोलंदाज मिड विकेटला चेंडू फील करतोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण. आणि दोघांमध्ये एक पार्टनरशिपही बघायला मिळते. सुभाष तुम्हाला आपण पाहतोय की मोठी धावसंख्या जर उभी करायची असेल तर 2 गोष्टी फार महत्वाच्या असतात. 1 हॅज टू प्ले अँकर रोल. कोणीतरी खेळपट्टीवर थांबणं गरजेचं असतं आणि एक पार्टनरशिप, वेगवान पार्टनरशिप, भागीदारी होणं गरजेचं असतं आणि भागीदारी बघायला मिळते दीपेश माळे आणि अक्षय कासार दोघांमध्ये. अगदी बरोबर आहे. भागीदारीची आवश्यकता आरडी बरोबर 0 ओली संघाला होती, कारण बिंदास लजने विजेंद्र पाटील आणि शेखर दलवे हे खूप स्वस्तामध्ये बाद झालं होते. त्यानंतर अक्षय कासार आणि दीपेश माले यांच्यामध्ये चांगली भागीदारी आपण पाहतोय. यावेळी कव्हर रिझनमध्ये चेंडू टोललेला आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय, फेकी करण्याचा प्रयत्न करतोय, तोपर्यंत 2 धाव पूर्ण आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे. ती धावपलकावर 43 धाव 43. आता मात्र असं वाटतं की चॅलेंजेबल स्कोर नक्कीच वाटचाल करताना दिसतोय. RD 440 ओळी विनोद पाटील यांचा संघ आहे. 2 षटकानंतर अतिशय मागे राहिला होता हा संघ, कारण 2 षटकामध्ये धावा फक्त 4 आणि आता मात्र 4 षटकांचा जेव्हा खेळ संपतोय तेव्हा मात्र धावसंख्या 43. आता मात्र एक चांगली धावसंख्या. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे 6 चेंडूचा, आणि 6 चेंडूमध्ये मित्र म्हणून की 15-16 धावा जरी पटकावल्या तर 60+ एक चांगलं लक्ष ठरू शकेल. पूर्णपणे सहमत आहे गवळी सर आपल्या मताशी, कारण तिसरं षटक संजीवनी देणारं षटक होतं आरडी साठी, कारण 22 धावा त्या षटकामध्ये आरडी संघाला मिळाल्या होत्या. त्यानंतर अक्षय पाटील याच्या षटकामध्ये 17 धावा आरडीच्या फलंदाजाने कुठून काढल्या होत्या. नक्कीच आपण जे मॅजिक बॉक्स पाहतोय लॉंग ऑन रिझन मध्ये, त्या मॅजिक बॉक्स मध्ये जर कुठला फलंदाज षटकार खेचतोय, स्वर्गीय वसंत उंद्रा ठाकरे आणि स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे यांच्या स्मरणार्थ ते मॅजिक बॉक्स आहे. 2000 रुपये पारितोषिक सुभाष ठाकरे यांच्याकडून दिलं जाईल. आणि कदाचित दुसरी इनिंग सुरू झाल्यानंतर हा आकडा वाढू शकतो. हर्षद पाटील यावेळी माता प्ले अँड मिस, अप्रतिम चेंडू, लेग ब्रेक गोलंदाज आपण पाहतोय लॉयन हार्ट ऑफ टेंभवली. हर्षद पाटील शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. सामनातील फलंदाज दीपेश माली. हर्षद टू दीपेश. यावेळी फुलटा चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. बिमर नो, 4+1 अशा प्रकारे 5 धावा आणि सोने पे सुहागा. पुढील चेंडू फ्रीट असणार आहे.
माध्यमातून पोहोचायचं आपल्याला काम करते म्हणजे tenniscricket.in ची संपूर्ण टेक्निकल टीम अतिशय दर्जेदार प्रक्षेपण त्याने आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. यावेळी मात्र शफल होऊन चेंडूला खेळून काढलेलं आहे ते स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझन मध्ये एका धावेसाठी आणि एका धावेवर समाधानी आहे दीपेश. धावसंख्या 1 ने वाढून झालेली आहे ती धावफलकावर 49 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण अंतिम सामना पाहतोय हरिभक्त पारायण अनंत बुवा ठाकरे चषक 2021 मधील. हर्षद पाटील व्यापीटाईज करून वळताना यावेळी मात्र चेंडूला विरकून देण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये झेल मात्र इथे सोडला जातोय आणि त्याचा फायदा उचलून एक धावी पूर्ण होते आणि अशा प्रकारे अर्धशतकी पूर्ण होतोय आरडी टिबल फॉर 0 ओवली या संघाचं. 50 धावा ही गवळीसर पूर्ण झालेले आहेत. नक्कीच 50 धावा पूर्ण होत आहेत. 50चा आकडा पार होतोय आणि आता मात्र गोलंदाजांना एक संधी असणार आहे. यानंतर सुरुवातीला असं वाटतं की 2 षटकामध्ये 4 धावा त्या लो स्कोरिंग सामना बघायला मिळतो की काय, पण त्यानंतर मात्र दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळाली संघाचा कर्णधार अक्षय कास्तर आणि दीपेश माळीमध्ये. हर्षद यावेळी अप्रतिम चेंडू आणि फलंदाज दीपेश माले याची गेली संपुष्टात. एजन गॉन जोडीवाला XV हे 16 धावा 11 चेंडूचा सामना केला. मात्र एक महत्वाचं सुभाष धुमाळ की पार्टनरशिप एक चांगली पार्टनरशिप उभी केली संघाचा कर्णधार अक्षय कासार याबरोबर दीपेश माळी आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे एक चांगल्या धावसंख्येपर्यंत. 46 धावांची पार्टनरशिप. अगदी बरोबर. पार्टनरशिपने संघाला आवडलेलं आहे चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलेलं आहे. यावेळी केवळ बॅटमधून निघालेला षटकार धावसंख्या अब तक 56. जी यंदाच्या अंगामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेत 15 अर्धशतक झळकावले गेलेले आहेत त्यामध्ये कुणाल म्हात्रे याच्या अर्धशतकाचा समावेश आहे. तोच कुणाल मात्र डॅसिंग अंदाजाने षटकाराने आपला अकाउंट ओपन करतोय. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू चांगली वापसी. तर अशा प्रकारे आरडी टिपल फॉर 0 ओवली या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकामध्ये आपल्या धावफलकावर धावा झळकलेल्या त्या 56 आणि 57 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे साईस खारबा या संघासमोर. या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर मॅन ऑफ द सिरीज या आकर्षक ट्रॉफीज ऑल ट्रॉफीज स्पॉन्सर केलेल्या आहेत. आई सोनादेवी प्रतिष्ठान अध्यक्ष जॉयकुमार टेमकर संघाचे ऑनर राजा माणूस करशन फ्लोरे याने. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज म्हणून टॉवर फॅन कुलेर आम्हाला स्पॉन्सर केलेले एवन जोडी. सो बैक टू क्रिकेट नाउ 57 का लक्ष्य रखा है अनंत ठाकरे चषक 2021 को जीतने के लिए. और दोनों ओपनर्स भी आते. हेलो 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 बैटल ऑफ चैंपियन आप देख रहे हैं. साइंस हेलो, स्पोर्ट खरबाओं हेलो। महेंद्र पाटिल फैम टीम और हेलो, हेलो। विनोद पाटिल फैम टीम हेलो आरडी 440 के बीच में. हेलो BC4 का ये फॉर्मेट काफी फेमस हो चुका हेलो है. हेलो
बीसी फोर्ड का टेनिस क्रिकेट सारे दुनिया में मशहूर है, वहीं बीसी फोर्ड का रबर क्रिकेट देश में बना हुआ। गेंदबाजी की शुरुआत करते हुए किरण पाटिल, पहली गेंद बहुत खूबसूरत गेंद, हालांकि नंदन पाटिल पिछले पांव पे जाके पुल करना चाहते थे। इस स्पर्धा में क्वार्टरफाइनल ऑफ भिवंडी किरण पाटिल ने गजब की गेंदबाजी की है। बीसी बोर्ड के चेयरपर्सन अल्ताफ बाली जी भी हमारे बीच में है। लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए किरण पाटिल, नंदन को बैकफुट पे गए, जगह नहीं थी, फोर्स जरूर किया था डीप कवर में, जब तक गेंद को दूर से आके खिलाड़ी उठाते 2 रन पूरे किए। नंदन ने 2 रन से खाता खोला, साइंस का खाता खोला 2 रन, 57 का लक्ष्य रखा है। लेकिन गौली सर, डगर इतनी आसान नहीं रहेंगी जिस तरह गेंदबाजी की खेप मौजूद है आरडी के पास भी। ऍब्सोल्युटली. दुसरी गोष्ट म्हणजे पावसाचं आगमन झाल्यानंतर मात्र संघर्ष करावा लागतोय. धावसंख्येचा पाठलाग करता किरण पाटिल, लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए, नंदन को फिर अच्छी गेंद, विकेटों में थी, टर्न कर दिया ऑन साइड में, क्रीज में पीछे जाकर मिड विकेट बाउंड्री की तरफ 1 रन, 3 पे पहुंचा स्कोर। कहीं ना कहीं गेंदें स्किट हो रही है बारिश गिरने के बाद, और टिप्पा खाने के बाद बहुत तेज जा रही है। आज हमारे तमाम मेहमान मंच पे मौजूद हैं। किरण पाटिल, लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए सामना करेंगे अक्षय पाटिल। इस मरतबा बैकफुट पे गए, फोर्स किया लॉन्ग ऑन पे, कुणाल मात्रे वहां पे मौजूद, 1 रन। अभी तक आजादी बरतने नहीं दी है बल्लेबाजों को किरण पाटिल ने। 4 रन बिना कोई विकेट खोए। किरण पाटिल, लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, ओ बढ़िया गेंद, बल्ले के करीब से नंदन पाटिल के इरादे और बल्ले दोनों को चीरती हुई पहुंची विकेट कीपर के पास। क्योंकि बारिश गिरी है, पेस को कंट्रोल कर रहे हैं और वेरिएशन पे बहुत ज्यादा निर्भर कर रहे हैं किरण पाटिल। दयानंद चोरगे साहब हमारे सेवक माणूस भला मनाने बहुत ही मशहूर लीडर दयानंद चोरगे साहब हमारे बीच आ चुके हैं। आपका हार्दिक सरवली पाड्याचा दयानंद दादा, आई प्रेमच सरवली पाड्याचा दयानंद दादा, आई प्रेमच सरवली पाड्याचा दयानंद दादा। माननीय दयानंद चोरगे साहेब, माननीय अध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी व संस्थापक DY पाटील फाउंडेशन, आणि मित्रांनो आपण विसरू शकणार नाही बालाजी चषक, त्याचे प्रणेते सन्माननीय दयानंद चोरगे साहेब यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बहुत ही खूबसूरत फ्लिक स्ट्रोक, 4 रन। गावागावात मिळतोय मान, गावागावात मिळतोय मान, वाकई में क्रिकेट सारे गुणगान, गोरगरीबाला करी दान, गोरगरीबाला करी दान, गोरगरीबाला करी दान। आर रुबाब न्यारा तोड नाही त्याला होती सारे फिदा, आहे प्रेमच सरवली पाड्याचा दयानंद दादा, आहे ते मत
सरवली पाड्याचा आमचा दयानंद दादा आई फेमस सरवली पाड्याचा आमचा दयानंद दादा आई फेमस सरवली पाड्याचा आमचा दयानंद एक ओवर की समाप्ति 8 रन बिना किसी विकेट के। क्रिकेट जहां भी होता है दयानंद चोरगे साहब वहां जरूर नजर आते हैं। क्रिकेट और चोरगे साहब का चोली दामन का साथ है। डीवाई फाउंडेशन के वो फाउंडर हैं। गेंदबाजी में अक्षय कासार को बुलाया गया है, टीम के कैप्टन। पहली गेंद खींच के मारने की कोशिश, बल्ले का चुंबन लेकर गेंद फ्लाई स्लिप से होती हुई थर्ड मैन बाउंड्री पर 1 रन। अक्षय कासार, बैटल ऑफ चैंपियन, कौन बनेगा विजेता, ग्रैंड फिनाले आप देख रहे हैं। सुभाष धुमाल आपण संपर्क साधते कमेंट। सुभाष धुमाल, अक्षय कासार, मैच शुरू रखना है अंपायर, आतिशबाजी देखना है बल्ले से होती है या नहीं। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए क्रीज के कोने से इस मरतबा बैक फुट पे गए, फोर्स जरूर किया, जगह नहीं थी, बॉलर बैक ड्राइव किया था, गेंद भी नीचे रही थी, फॉलो थ्रू में फील्ड किया, कोई रन नहीं। अब धूप निकल गई है, हालांकि बरसाती क्रिकेट में बरसात जरूर हुई आज। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए अक्षय कासार अपने स्टेप में चूके दोबारा रन अप पे पहुंचते हुए। इलेक्ट्रॉनिक मीडिया हमारे बीच पहुंच चुका है, उनका भी हार्दिक स्वागत है। इस मरतबा बैकफुट पे गए, कट किया बहुत ही खूबसूरती के साथ, पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। बालाजीच्या कटेरी गावानं बसलाय दादा लय मनानं बसलाय दादा लय मनानं बसलाय दादा लय मनानं साथीला असतो मनविरेला गमाय दादाच्या नावानं गमाय दादाच्या नावानं बालाजींचा आशीर्वाद दादांच्या पाठीशी सदा तिरुपती बालाजींचा आशीर्वाद दादाच्या पाठीशी सदा जगह दे बैठे थे वहां पे, हालांकि हल्की सी जगह थी, बैकफुट पे चले गए थे। हालांकि नंदन को किंग ऑफ रिंग कहा जाता है, काले रत्न, लेकिन सुबह से लेकर शाम तक एक ही तरह की बल्लेबाजी कर रहे हैं। अच्छे टच में है टीम के कैप्टन, और अक्षय कासार ने भी अच्छी बल्लेबाजी की थी। कुल मिलाकर रन बने 13। ओवर नंबर 2 का खेल चलता हुआ। ड्राइव जरूर किया आउटफील्ड में, 1 रन बना, दूसरे के लिए निकल पड़े हैं, थ्रो पहुंचा है और नंदन पाटिल आउट। आहे फेमस सरवली पाड्याचा आमचा दयानंद दादा दरम्यान उपसरपंच रोहिदाजी भोईर यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तसेच पिंपळगडचे उमेशजी भोईर यांचंही मान्यवर कक्षामध्ये आगमन झालं आहे। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेचे सर्व सुभाषजी ठाकरे, RS ग्रुप, अष्टविनायक ठाकूरपाडा व ग्रामस्थ मंडळ ठाकूरपाडा यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। 14 रन आउट होके गए नंदन पाटिल। नंदन पाटिल का रनआउट होना बहुत ही मुश्किल पेश कर सकता है साइंस स्पोर्ट कारबाओं को।
अक्षय कासार, नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं वीरेश। वीरेश सामना करें अक्षय कासार का। फील्ड की जमावट डीप थर्ड में, डीप पॉइंट, डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ साइड में। कासार की बढ़िया गेंद बिल्कुल बल्ले के करीब से जाती हुई विकेट कीपर के पास। कमाल की बॉलिंग कर रहे हैं टीम के कैप्टन अक्षय कासार। मैन फ्रॉम अनगांव कासार। एमटीसी में बहुत बड़ा नाम पकड़ा जाता है मापुली टेनिस क्रिकेट में अक्षय कासार का। इस मर्तबा जगह नहीं थी, फिर भी फोर्स किया गेंद को डीप एक्स्ट्रा कवर में। फील्डर मौजूद है किरण पाटिल, एक से ज्यादा कुछ भी नहीं। 1 रन से वीरेश का खाता खुला और 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने 15, विकेट गिराए 1 और ओवर बचे 3 और रन चाहिए 38 42 रन चाहिए। देखिए गवली सर, इस तरह के जो इक्वेशन रहते हैं उसमें मैच आखिरी ओवर और आखिरी गेंद तक जा सकता है। दयानंद चोड़गे के शो में आपने देखा था टेनिस का ग्रामीण और सिटी का मुकाबला, बहुत ही रोमांचक रहा था। आखिरी ओवर में सिटी जीती थी। इस शो में रबर का कल मुकाबला हुआ था ग्रामीण और सिटी के बीच में, वहां भी सिटी जीती। कक्षामध्ये आपण पाहू शकतो माननीय दयानंद साहेब, जे ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष व संस्थापक त्यांचं आता आगमन झालंय। त्याचबरोबर सन्माननीय विनोद आपण पाहतोय ही जी क्रीडा नगरी स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे यांच्या स्मरणार्थ आपण ही क्रीडा नगरी पाहतोय। सुसज्ज अशी क्रीडा नगरी आणि त्याचं संपूर्ण श्रेय नक्कीच आमचे सन्माननीय विनोदजी ठाकरे यांना दिलं जाईल। रोहिदासजी भोईर विद्यमान उपसरपंच रांदोले हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत। BC4चे चेअरपर्सन अल्ताफ बाली सर हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत। कित्येक नरेश माळी सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत। Kiran Patel, this time a beautiful ball indeed, cutting back to the batsman. What a bowler he is. Cottrell of Bhiwandi. Batsman Viresh looking for a pulley stroke, wasn't a short delivery. Sharp in cutter, side arm delivery, cutting back to the batsman. You are watching grand finale of Ananta Thakre Cup 2021. Kiran, left arm round the stumps. Boss, this time another fine delivery, late moment here. No footwork used by Viresh. The network is compulsory in mobile and footwork is compulsory in cricket. Here goes Kiran Patel. Left arm round the stumps. Goes to Viresh, is out. Age and gone. What a magnificent delivery from Kiran Patel. Kiss of the bat, rose to wicket keeper and कोणी लढला दिन दुबल्याना फिरतोय त्याला खरोखर आमचा दयानंद दादा यो ठाणे जिल्ह्याचा शोभतो सरदार आमचा दयानंद दादा यो ठाणे जिल्ह्याचा शोभतो सरदार 42 धावांची आवश्यकता आहे। 42 रन चाहिए। तिसरं षटक हे मार्गस्थ आहे। 57 धावांचं लक्ष्य आहे। अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे। Sai is in deep trouble now because run getting very difficult wide as the bowling has been bang on target in channel and Kiran Patil maintain a very good length and line. The line of attack is around the off stump and on the stumps. What a bowler he is. New batsman in Wonder Boy of Kharbao, Pranay Patil. प्रणय पाटीलकडनं खूप अपेक्षा असणार आहेत। आज जी अपेक्षा होती प्रणय पाटीलला आज मात्र चांगली कामगिरी करता आली नाही। मात्र हे एक संधी आहे, या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली तर विजयापर्यंत पोहोचू शकतो साई स्पोर्ट खारबाव संघ।
Kiran Patil. Left arm round the stumps. Balls this time down to leg side should be a wide. Yes, it is. 1-2 score now. Score moves up to 16 for the loss of 2 wickets. Long way to go. 57 is the target set by Vinod Patil fam team RD 440. Kiran. Goes to Pranay. Pulls it all on the ground in the gap for 4. Nicely played. Control pull stroke from Pranay Patil. Four. 20 for the loss of 2 wickets. Still long way to go from here. 37 needing to victory. Third over in progress. But lot of depend on Akshay Patil and Pranay Patil. These two are very good striker of the rubber ball. Kiran Patil, left arm round the stumps. This time goes his back foot control. Forcing stroke straight to fielder. Shekhar Dalvi is there. Meanwhile, batsman cross for a easy single. 1-2 score now. 21 for the loss of 2 wickets. Science Sport Kharbao chasing a target of 57 in the Battle of Champion Grand Finale. Kiran Patil, left arm round the stumps. Facing him, Akshay Patil. 3 Patil on the pitch. Oh, beauty, sharp in cutter. A typical left arm bowler, fast delivery. And that marks end of the third over. Score is 21. 3 ओवर की समाप्ति 21 रन. 2 ओवर में 36 रन चाहिए. एक ही रास्ता रह गया है. डू और डाई करो या मरो साइंस स्पोर्ट खारबाओं के सामने. सुपर से ऊपर क्या मुकाबला होगा, क्या पलटवार करेंगी साइंस स्पोर्ट खारबाओं. आइए सुनते हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर से. धन्यवाद सिद्दीक बाबे. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात हरिभक्त पारायण अनंतभाऊ ठाकरे चषक 2021. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षकांनी खास करून tenniscricket.in च्या माध्यमातून युट्यूबवर जे स्पर्धा पाहतायत या सर्वांचं मी या स्पर्धेचे सर्वा सुभाजी ठाकरे, RS ग्रुप, अष्टविनायक ठाकूरपाडा व ग्रामस्थ मंडळ ठाकूरपाडा यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. आव्हान कठीण आहे, मात्र अवघड नक्कीच नाहीये. अशक्य नक्कीच नाही, कारण क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द उच्चारलाच जात नाहीये. एनिथिंग कॅन हॅपन टिल लास्ट बॉल टू बी डिलिव्हर. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. लेकिन गवली सर चौथा ओवर ये साफ कर देगा कि ट्रॉफी किसकी तरफ बढ़ रही है, कप किसकी तरफ बढ़ रहा है. क्योंकि चौथे ओवर में इस खारबाओं को कोशिश करना है तो वही करेंगी. 2 ओवर में 36 रन चाहिए. हालांकि दोनों बैट्समैन बहुत ही बड़े बैट्समैन हैं साइंस खारबाओं के, लेकिन यहां से उनको गेअर बदलना होगा. ऍब्सोल्युटली. जर साईस्फुल खारबाव संघाला सामना जिंकायचा असेल तर या षटकामध्ये 15 पेक्षा जास्त धावा जमावे लागतील. आणि जर आरडी 440 ओळी संघाला सामना जिंकायचा असेल तर 10 पेक्षा कमी धावा दिल्या तर शेवटच्या षटकामध्ये बिल्डअप करू शकतात. हिमांशू पाटील, चौथं षटक. हा चेंडूमध्ये पडल्यानंतर बाउन्स झाला, उसळला, पण इतका बाउन्स झाला की पंच उमेश केणे यांचा इशारा आहे ते वाईड बॉल. अभी भी मैच में 2 ओवर में 35 रन चाहिए. हिमांशू लेफ्ट आर्म. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केला. चेंडू पडल्यानंतर पुन्हा थोडासा बाउन्स बघायला मिळाला. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. ग्रेट डिलीवरी फ्रॉम आलिमगढ़ एक्सप्रेस. हिमांशु पाटिल. हिमांशू लेफ्ट आर्म. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा उसळतोय, मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. पिच के बाहर गेंद पिच हुई थी, अंपायर ने नो बॉल दिया और फ्री हिट आया है. नहीं,
हिमांशू. यावेळेला मात्र फ्री हिटचा फायदा उचलता आलेला नाहीये. ढूंढते रह जाओगे, क्या गेंदबाजी हो रही है. अजूनही 34 धावांची आवश्यकता. 34 रन चाहिए. 10 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. 10 गेंदों में 34 रन चाहिए. हिमांशू पुन्हा एक चांगला चेंडू म्हणता येईल. पूर्णपणे या ठिकाणी संघर्ष करताना, धावेसाठी संघर्ष करताना दिसतोय प्रणय. It has been a great fast bowling from Himanshu Patil. He pitching on the good line spot as per as bounce and pace generate from the pitch. हिमांशू पुन्हा एकदा बीट केलेलं आहे. पुन्हा एकदा बीट केलेलं आहे. काय गोलंदाजी हाताळतोय. पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे, जखडून ठेवलेलं आहे प्रणय. यास काय गोलंदाजी बघायला मिळते हिमांशू पाटील याची. हिमांशू लेफ्ट आर्म. पुन्हा एकदा डॉट चेंडू. असं वाटते की हा खेळ हिमांशू पाटील आणि यष्टी मध्ये बघायला मिळतोय. दीपेश माळे आणि हिमांशू पाटील. त्याचं कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी, चेंडूचा वेग, चेंडूचा टप्पा काय बघायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडू बाउन्सही होतोय. हिमांशू पुन्हा एकदा. मात्र प्रणय याचं फुटवर्क बघायला मिळालं नाही. कारण आपण पाहतोय की मोबाईलसाठी नेटवर्क आणि फलंदाजी करण्यासाठी फुटवर्कची आवश्यकता असते. मात्र ते फुटवर्क या षटकामध्ये प्रणयचं बघायला मिळालेलं नाहीये. आणि अप्रतिम गोलंदाजी आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश या ठिकाणी माहिती पुरवत होते की या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत आणि त्याही अतिरिक्त अवांतरच्या रूपाने. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 34 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवावा लागेल. 6 चेंडू आणि 34 धावा. मिशन इम्पॉसिबल. 6 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. आमचे मान्यवर कक्ष आपण पाहू शकता मित्रांनो. मान्यवर कक्षामध्ये आमच्या कित्येक मान्यवर, खास करून ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष, त्याचबरोबर DY फाउंडेशनचे संस्थापक दयानंद चोरगे साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकता. विनोदजी ठाकरे त्यांच्या विद्यमाने आपण ही क्रीडानगरी पाहतोय. त्यांचे स्वर्गीय प्रिताश्री वसंत उदय ठाकरे यांच्या नावाने ही क्रीडानगरी, ते सुद्धा मान्यवर कक्षामध्ये. विनोदजी ठाकरे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये. अल्ताफजी बाली हे सुद्धा BC बोर्डचे विद्यमान चेअरपर्सन, हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये. कित्येक मान्यवर मान्यवर कक्षामध्ये. अंतिम षटक सर्वेश. हा चेंडू मात्र डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळतोय. 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता. सर्वेश याला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळायचं. चेंडू मात्र पॉइंटला जातोय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. आता मात्र 5 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय RD 440 ओवळी हा संघ. विनोद पाटील फॅम टीम. सर्वेश यावेळेला एक चांगला चेंडू. पडल्यानंतर बाउन्स, अनपेक्षित बाउन्स. आतापर्यंत प्रणय यांनी 7 चेंडू डॉट खेळलेले आहेत. आणि जेव्हा तुम्ही 5 षटकाच्या सामने 7 चेंडू डॉट खेळतात तेव्हा संघावर किती प्रमाणात दडपण निर्माण होतं याची कल्पना करू शकता आपण. 8वा डॉट चेंडू. प्रणय जेव्हा फलंदाजी करतोय तेव्हा जवळपास हा सामना आपण पाहतोय हा खेळ गोलंदाज आणि यष्टीरक्षकामध्येच बघायला मिळतोय. कारण तब्बल 8 चेंडू डॉट खेळलेला आहे. सर्वेश यावेळेला पुन्हा एक चांगला फटका खेळता आलेला नाही. शॉर्ट स्क्वेअर लेग चेंडू जातोय. आणि आता फक्त आणि फक्त सामन्यामध्ये फॉर्मॅलिटी उरलेली आहे. फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सर्वेशात 2 चेंडू टाकून विजयावर शिक्कामोर्तब करायचंय. थोडासा एकतर्फा सामना बघायला मिळाला. नंदन पाटील असताना मात्र सामन्यामध्ये एक रंगत निर्माण होईल असं वाटत होतं. मात्र नंदन पाटील बाद झाल्यानंतर कुठलाही फलंदाज प्रतिकार करू शकला नाही. यावेळेला मात्र पुलचा फटका, पण मात्र खूप उशीर झालेला आहे. 6 धावांसाठी षटकार.
एक शेवटचा चेंडू आणि टाकून फक्त विजयावर शिक्कामोर्तब करायचं आहे अक्षय कासार अँड कंपनीला. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे, चेंडू सरळ जातोय बॅक टू बॅक. मला वाटतं षटकार, पण मात्र आरडी 440 ओवळी हा संघ चॅम्पियन. अभिनंदन आरडी 440 ओवळी. अभिनंदन विनोदजी पाटील, दीपू माळी, अक्षय कासार अँड कंपनी. आणि हार्ड लक साई स्पोर्ट खारबाव, हार्ड लक महेंद्र पाटील, हार्ड लक नंदन पाटील. राहुल माझ्या जरा बुबार होतो.